खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे। पूर्वीची जर परिस्थिती जर आमच्या मतदारसंघाची जर बघितली तर खरोखर दळणवळणाचा प्रश्न प्रलंबित होता। एक खड्डा सुद्धा राहिलेला नाही त्या रस्त्याला। अशा पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे रस्ते करण्यामध्ये मुश्रीफ साहेब निश्चितपणे यशस्वी झालेले आहेत। प्रत्येक गावातले वाडी रस्ते असू देत किंवा पानंद रस्ते असू देत, गावातला विकास कुठलाही शिल्लक ठेवलेला नाही। एक विकास म्हणजे मुश्रीफ साहेब असं एक समीकरणच झालेलं आहे। माननीय मुश्रीफ साहेबांचं काम हे सह्याद्रीसारखं विशाल आहे। या गावचं ग्रामदैवत जे आहे श्री केदारलिंग, तो मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आणि सौंदर्य त्याचं वाढवण्याकरता माननीय मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी 7-8 वर्षापूर्वी 25 लाखाचा निधी दिला आणि क वर्ग पर्यटन स्थळामध्ये त्याचा समावेश करून या गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा त्या निमित्तानं रोवला गेला। लहानपासून पोरं बाहेर गेली, मालक वारला, मुश्रीफ साहेबांनी पेन्शिल केली। त्या पेन्शिलीवर माझं सगळं औषध पाणी सगळं चालतंय। जावळ दशरथ मारुती कुंभार हे कॅन्सरने आजारी होते। प्रायव्हेट दवाखान्यात नेला, त्यावेळेला 10 लाख त्यांनी खर्च सांगितला। त्यावेळेला आम्ही मुश्रीफ साहेबांनी त्यांचे कागदपत्र घेतले। कॅन्सर सेंटरमध्ये आम्ही दाखवल्यानंतर आम्हाला मोफतमध्ये ऑपरेशन करून दिले। ते आता पेशंट खडखडीत बरा आहे। 7-8 वर्षाचं बाळ आहे, तर त्या बाळाच्या हृदयाला होल होतं। परवाच मुश्रीफ साहेबाच्या माध्यमातून मुंबईच्या अतिशय चांगल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन मोफत केलं। आज ती खेळतेलं बघितल्यावर आम्हाला आनंद वाटला। ज्याला कोण नाही त्याच्याकरता मुश्रीफ साहेब आहेत। आमच्या मातोश्रींना एक हार्टच्या प्रॉब्लेमनं त्यावेळी त्या त्रस्त होत्या आणि साहेबांना ही गोष्ट सांगितली। त्यांनी तातडीनं आम्हाला हिरानंदानी हॉस्पिटल मुंबई येथे ट्रीटमेंट घ्यायला सांगितली। माननीय मुश्रीफ साहेबांच्यामुळं आमच्या आईसाहेबांना म्हणजे मातोश्रींना 11 वर्षाचं आयुष्याचं वरदान लाभलं आणि म्हणूनच आम्ही माननीय मुश्रीफ साहेबांना नेते म्हणत नाही, तर ते आमचं एक दैवतच आहे असं मानतो। जो बांधकाम कामगार आहे, जो कामाला गेल्यानंतर त्याचं जी सुरक्षा असायला पाहिजे, तर ती सुरक्षा सगळं देण्याचं खऱ्या अर्थानं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे। मुश्रीफ साहेबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या गरीबाच्या घरात भांड्याचा संच पोचावा, संसार उपयोगी भांडी मिळावीत याच्याकरता प्रयत्न केले। माणुसकी ही एकच जात समजणारा आमचा नेता आहे। त्यामुळे त्या नेत्याला सर्वांनी बहुमतानं निवडून नाही की उच्चांकी मतानं निवडून देणार आम्ही, याची आम्ही गॅरंटी देतो। कडगाव गिजने मतदारसंघामध्ये तर भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर सगळीकडनं चौफेर असा विकास झालेला आहे।